नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नेरूळ प्रभाग क्रमांक 21च्या भाजप नगरसेविका तथा नवी मुंबई महापालिका आरोग्य समिती सदस्या मीरा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन नेरूळ सेक्टर 11 येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र येथे करण्यात आलं होतं. अशा या शिबिरात विविध आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या, ज्याचा लाभ विभागातील शेकडो नागरिकांनी घेतला. यावेळी उपस्थितांनी नगरसेविका मीरा पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर सायंकाळी नेरूळ सेक्टर 9 येथील मीरा पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी विविध मान्यवरांनी नगरसेविका मीरा पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता नवी मुंबई मनपाचे माजी महापौर, नगरसेवक जयवंत सुतार, नगरसेवक सुरेश शेट्टी, माजी नगरसेविका शिल्पा कांबळी, परिवहन समिती सदस्य कुणाल महाडिक, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले, विजय निंबाळकर, सुनील मोहिते, सावंत थोरात, सुभाष हंडे, देशमुख, सुभाष गायकवाड, शेलार सर, रामचंद्र पाटील, चव्हाण सर, मोठ्या संख्येने महिला भगिनी, विविध सोसायटीचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, प्रभागातील नागरिक तसेच दिघोडेवाशी उपस्थित होते. यावेळी नगरसेविका मीरा पाटील यांच्या वाढदिवसाचा केक कापून त्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. पाहूया याचीच काही क्षणचित्रे.
प्रभाग क्रमांक 21च्या माझ्या सहकारी नगरसेविका मीरा संजय पाटील यांचा वाढदिवस साजरा करत असताना सामाजिक उपक्रमाचं भान प्रत्येक लोकप्रतिनिधींनी ठेवायला पाहिजे अशी भावना लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आणि त्यानुसार मीरा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी आरोग्य शिबिर त्या ठिकाणी संपन्न झाला आणि आज नागरिकांकडनं शुभेच्छा त्या ठिकाणी स्वीकारत आहेत. निश्चित स्वरूपामध्ये समाजाशी नाल असलेल्या अशा आमच्या या नगरसेविका आज निश्चित स्वरूपामध्ये लोकांनी दुसऱ्या वेळी त्यांना निवडून दिलेला आहे. आज सामाजिक बांधिलकी आहे म्हणून हा विजय त्यांचा झालेला आहे. मी प्रभाग क्रमांक 21च्या वतीनं व शिरवणे गावातील ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. जेवढे ज्येष्ठ नागरिक संघ आहे हा नेरूळमधला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डनमधला, त्याचप्रमाणे युथ काउन्सिल नेरूळ ही समाजसेवी संस्था, ह्या अनेक संस्थांतर्फे त्यांना त्यांचं कौतुक करणं हे अगदी सार्थ आहे आणि अभिमानास्पद आहे. म्हणून मॅडमला मी ह्या दृष्टीनं अगदी हार्दिक शुभेच्छा देईन. ईश्वरचरणी प्रार्थना करेल की मॅडमला दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांचं जे सेवाव्रत त्यांनी जे सेवा निवडली आहे, जे सेवावरती त्या झालेल्या आहेत, हे कार्य त्यांचं सातत्याने चालू राहो, त्याला बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आज मॅडमना जी संधी मिळाल्या आरोग्य समितीमध्ये काम करायची, मॅडमनी पहिल्याच वाढदिवसाला त्यांच्या आरोग्य शिबिर आयोजित केलं व महिलांसाठी जागरूकता निर्माण केली की आरोग्य शिबिर होणे फार आवश्यक असतं. कारण आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा आजार समजला तर तो वेळेच आपल्याला रोखता येतो आणि माणसाचं आयुष्य वाढवता येतं. त्यामुळे मॅडमना त्यांच्या या वाढदिवसासाठी हे चांगला उत्तम आरोग्य लाभो, त्यांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात, आरोग्य क्षेत्रात त्यांची उत्तम प्रगती होत राहो अशा मी शुभेच्छा देतो. मी एवढी त्यांच्या वतीने गॅरंटी देऊ शकतो की आपण कधीही त्यांच्याकडे आलो, कुठलंही काम त्यांना सांगितलं तरी त्या नाही म्हणत नाहीत, करणार याची शाश्वती आहे. आणि इथून पुढेही त्यांचं पाठबळ असंच आपल्या लोकांच्या मागे असावं. उत्तरोत्तर त्यांची या क्षेत्रात अजून उंच भरारी व्हावी, त्यांना दीर्घायुष्य लाभावं अशी मी आमच्या सर्वांच्या वतीने ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. आज प्रभाग 21 ब मधील मीरा संजय पाटील मॅडम यांचा वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस म्हणजे आज खूप आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस आहे. कारण गेली 8-9 वर्ष त्या नगरसेविका असल्यापासून सातत्याने कामात आहेत. गोरगरिबांची फी असेल किंवा हॉस्पिटलचं बिल असेल किंवा सोसायट्यांची काय बारीक सारीक कामं असेल, माझ्याही सोसायटीत नेहमी हळदी कुंकूसुद्धा त्यांनी स्वतःच्या पैशाने केलेला आहे. अशा नगरसेविका सगळ्यांनाच लाभाव्यात ही आमची मनापासून इच्छा आहे. आणि मी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य मिळो, त्यांच्या हातून नेहमी सत्कार्य घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. सर्वप्रथम तर मी मीराताई पाटील मॅडमच्या आज वाढदिवसानिमित्त मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देते. मीरा पाटील मॅडम आज त्यांचा वाढदिवस असल्यामुळं त्यांनी इथे आरोग्य शिबिर ठेवलेलं आणि ते आरोग्य शिबिर सर्वांनी तसं अटेंड केलेलं आहे आणि त्यांचं कामही अतिउत्तम आहे. कारण की त्यांनी महिलांसाठी बऱ्याचशा योजना, बरेचशा लाभ वगैरे त्यांनी करून दिलेले आहेत मॅडमने. मॅडमचं एक वैशिष्ट्य सांगण्यासारखं आहे, त्या कधीही रात्री अपरात्री त्यांना कॉल केला तर त्या नेहमी आपल्यासाठी हजर राहतात. ही सर्वात महत्त्वाची बाब आहे त्यांच्याबद्दल, ही वाखाणण्यासारखं आहे. आज आमच्या लाडक्या व्यक्तिमत्व मीरा मॅडम यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून मी यशोधन अपार्टमेंट सेक्टर 15 आणि माझे मित्र राजेंद्र तडे सूरज अपार्टमेंट सेक्टर 3 दोन्ही असोंच्या वतीने आम्ही मॅडमला शुभेच्छा देत आहोत. मॅडम गेली 15 वर्ष वार्ड पद्धती असतानासुद्धा 11 नंबर वार्डला त्या नगरसेविका होत्या आणि माझा सेक्टर 15मध्ये येतो, तरीसुद्धा मॅडमने आमच्या कामामध्ये कधीही हे केलं नाही. ज्या ज्या वेळेला आम्ही फोन करू त्या त्यावेळेला मॅडम प्रत्येक गोष्टीमध्ये हजर आहेत. आजपर्यंत आम्हाला 15 वर्ष झालं कंटिन्यू मॅडमचं सहकार्य आहे आणि असंच सहकार्य पुढे राहील. आज आत्ताच आम्हाला समजलं की त्यांची आरोग्य समितीवर नियुक्ती झालेली आहे
पाठीमागच्या वेळेलाही त्या एका समितीवर होत्या, उद्यान समितीवर. तर असंच त्यांना उत्तरोत्तर आणखी उच्च पदापर्यंत संधी मिळो हीच वाढदिवसाची सदिच्छा त्यांना योग्य होईल. आज आम्ही लक्ष्मीनारायण परिवाराच्या वतीने त्यांना आज वाढदिवसाचा हा सुवर्ण नाही तर आम्हाला एक पर्वणी आहे. मेरा मॅडम वाढदिवस म्हणजे आज एक पर्वणी, आणि ते पर्वणीच्या निमित्तानं एवढे सर्व कार्यकर्ते एकत्रित आले, तर सर्वांचा आभार. आणि मेरा मॅडम आपणास भव्य उदंड आयुष्य व निरोगी आरोग्य मिळणं हीच ईश्वरचरणी प्रार्थना व आपली उत्तरोत्तर प्रगती होतावी इच्छा, आणि जनतेची समाजाची कामं आपल्याकडून होणार याच्यात ते मात्रही शंका नाही. पुन्हा एकदा वाढवायच्या शुभेच्छा. थँक्यू. कार्यकर्ते यांना आज आम्ही मॅडमला देण्यासाठी आलेलो आहे, शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत. तर असे आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आहे, आणि त्याही नेहमी आमच्या सोसायटीकरिता सदैव धडपड त्यांची चालू असते. आणि ज्या ज्या वेळेला आम्ही त्यांना काही सांगितलं ते आमचं काम ते सदैव ते नेहमी करत असतात, आणि सुखादुःखामध्ये ते नेहमी आमच्या सोबत आहेत. तसेच आम्हीसुद्धा त्यांच्या सोबत आहोत. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम तर आमच्या दिगोरे गावाची सुकन्या आई शीतला देवीच्या आशीर्वादाने या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये दोनदा त्या नगरसेवक या पदासाठी विराजमान झाली. त्यात आमच्या ताईच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही इथं सर्वजण दिगोडवासी शुभेच्छा देण्यासाठी आलो. आज खूपच आनंदाची गोष्ट आहे की ताई आमच्या गावातली एक सुकन्या जी भूतोन भविष्य काही घडू न शकत अशी घटना तिने घडवून दाखवली, आणि आपल्या राजकीय कारकिर्द आणि समाज कल्याणमार्फत सर्व लोकांच्या समाजामार्फत ज्या सुखसुविधा करण्यात येतील त्या सर्व गोरगरिबांना पुरवत तिने आपला अस्तित्वाची स्थापना केली. या नवी महानगरपालिकेवर तिने तिच्या स्वतःच्या हिमतीवर आई शीतलादेवीच्या आशीर्वादानं दुसऱ्यांदा झेंडा फडकवलेला आहे. या तिच्या कारकिर्दीमार्ग भारतीय जनता पार्टी सदैव तिच्या तत्पर पाठीशी होती, आणि ताईंनी जी कामगिरी केली गोरगरिबांसाठी आणि इथल्या रहिवाशांसाठी, या वार्डमधल्या लोकांसाठी असो किंवा इतर कुठले असो, किंवा आमच्या गावातल्या लोकांसाठी सदैव हॉस्पिटल असो किंवा अन्य कुठल्याही गोष्टीसाठी ती तत्पर सदैव सर्वांच्या पाठीशी उभी राहते. अशी आमची ताई एकच शीतलादेवीचरणी प्रार्थना आहे की आमच्या ताईला उदंड आयुष्य लाभ होते आणि शतायुष्य होते. इतकं बोलून मी ताईला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा देतो आणि थांबतो. आज प्रभाग क्रमांक 21मधील सर्वांच्या मनातले सर्वांच्या लाडक्या नगरसेविका आमच्या भगिनी सौ मीरा पाटील मॅडम यांचा वाढदिवस. आज त्यांना वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सर्व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलो आहोत. आणि खरंच आवर्जून म्हणजे आजच नाही, दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथे येत असतो. आपल्या प्रभागामध्ये त्यांची जी प्रतिमा आहे जनमानसामधली अतिशय प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणाऱ्या अशा त्या आमच्या ताई, आणि यावेळी नगरसेविका म्हणून निवडून आल्या त्याचा फार जास्त आनंद आम्हाला आहे. आणि खरंच त्यांची ती योग्यता आहे, त्या निवडून येणार याच्यात काहीच शंका नव्हती. आणि त्या निवडणुकीमध्ये फक्त आज त्या आमच्यासोबत असाव्यात असं नेहमी वाटायचं, पण नगरसेविका होणार यात काही शंका नव्हती. नगरसेविका झाल्यानंतर आज त्या प्रभागामध्ये याहीपेक्षा मागच्या वेळेपेक्षा जास्त पटीने ते काम करतील यात शंका नाही. आणि आमचे आणि त्यांचे संबंध आयुष्यभर सातत्याने हा भाऊ बहिणीचा संबंध हा नेहमीच राहील यात काही शंका नाही. राजकारण हा आपापल्या जागी, आम्ही जरी शिवसेनेचे पदाधिकारी असलो तरी आम्ही भाजपच्या नगरसेविका म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघत नाही, ते आमच्या नगरसेविका आहेत आणि त्यांना निश्चित स्वरूपात आमच्या नेहमी सदिच्छा आणि शुभेच्छा. आपल्या वाढदिवसानिमित्त आलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करत नगरसेविका मीरा पाटील यांनी यावेळी सर्वांचे आभार मानले. प्रभागात माझा वाढदिवस साजरा होत असताना माझ्या प्रभागातील सर्व रहिवासी बंधू भगिनी बालगोपालांकडून जे माझ्यावर प्रेमाचा वर्षाव होत आहे त्याबद्दल अगदी मी भारावून गेलेली आहे. आणि आज मी मुख्यतः उल्लेख करेन ते नवी मुंबईचे शिल्पकार गणेश नाईक साहेब, डॉक्टर संजयजी नाईक साहेब, संदीपजी नाईक साहेब, सागरजी नाईक साहेब,
जिल्हाध्यक्ष राजेश पाटील साहेब या सर्वांनी माझ्यावर विश्वास दाखवून या प्रभागाची सेवा करण्यासाठी मला उमेदवारी दिली आणि त्यांच्या आशीर्वादाने आणि माझ्या सर्व नेरूळ प्रभागातील जनतेच्या आशीर्वादाने मला भारी मतांनी निवडून दिली. मला त्यांची सेवा करायची संधी दिली आणि आणखी एक म्हणजे की आरोग्य समितीचे सदस्यपद दिले आणि ही सुद्धा एक जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. त्याबद्दल मी नाईक साहेबांचे धन्यवाद मानेन. आणि त्यांची जी शिकवण आहे त्यांच्या शिकवणीप्रमाणे जनतेची सेवा करण्यासाठी आपलं जीवन व्यतीत झालं पाहिजे आणि त्याच दृष्टिकोनातून आमची वाटचाल चालू आहे. म्हणून आजच्या माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते आणि पुन्हा 8 मार्च रोजीसुद्धा मी महिलांसाठी एक आरोग्य शिबिराचे आयोजन केलेले आहे. आणि साहेबांनी जी जबाबदारी दिली आहे आणि जनतेचं जे प्रेम आहे ते खरंच मला खूप भारावून गेलेले आहे ते बघण्यासाठी. आपण पाहिलंच असेल की मोठ्या संख्येने माझे बंधू भगिनी इथे मला शुभेच्छा देऊन गेल्या. त्या सर्वांचे आभार मानते आणि मी कटिबद्ध आहे माझ्या प्रभागाची सेवा करण्यासाठी, जनतेची सेवा करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. धन्यवाद. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.